ईमानदार के लिए लहर है मोदी, बेईमानों के लिए जहर है मोदी और देश के गद्दारों के लिए कहर है मोदी। ईमानदार के लिए लहर है मोदी, बेईमानों के लिए जहर है मोदी और देश के गद्दारों के लिए कहर है मोदी। नजर नजर में रहना भी कमाल होता है, नफस नफस में बिखरना भी कमाल होता है। बुलंदियों पे पहुंचना कोई कमाल नहीं, बुलंदियों पे ठहरना कमाल होता है। प्रतापराव जाधव सांगत होते की आपल्याला गद्दार म्हणतायत। आता गद्दार हा विषय संपलाय। आता आमच्यातलेच काही काही पोट्टे ते दत्तक घेतायत, आमच्यातल्याच लोकांना ते वापस घेतायत। आणि आज आपण बघतोय की बुलढाणा या लोकसभेमध्ये मला नेहमी येण्याचा, या ठिकाणी आपल्या आशीर्वादाने या ठिकाणी येण्याचा योग असतो। अशी कुठलीही बुलढाण्याची लोकसभेची निवडणूक नाही की मी आलो नाही। त्याचं कारण बुलढाण्याचं आणि आमचं जवळचं नातं आहे। तुम्ही कपाशीवाले, मी कपाशीवाला, तुम्ही सोयाबीनवाले, मी सोयाबीनवाला। त्यामुळे आता नुकसान झालंय थोडं। शिंदे साहेब, आचारसंहितेमध्ये बोलता येणार नाही, पण आमची विनंती आहे की आमच्या या भागामध्ये नुकसान झालंय, लवकरात लवकर ही निवडणूक आटपल्यानंतर आम्हाला मदत व्हावी अशी अपेक्षा आहे। आज या निवडणुकीच्या प्रचाराच्या बाबतीमध्ये मुद्दे सांगितले गेले। आपल्याला निवडणुकीचे मुद्दे आता सांगण्याची गरज नाही, फक्त जे तुम्ही बोललात तो विषय बरोबर आहे। कार्यकर्ते आपले शांत आहे। शांत म्हणजे ते काम करत नाही असं नाही आहे, पण आपण जे बघतोय त्यांना असं वाटतं की सीट आली आहे। पण तुम्हाला सांगतो, आमच्याकडे चिमणराव पाटील आमदार होते, हे असेच शांत होते। फक्त 147 मताने साहेब ती सीट पडली। त्यामुळे कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे कि शांत बसून चालणार नहीं। तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और बंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और भगवा भी लहरा देंगे तो लहरा देंगे धूमधाम से। दमदम में दम नहीं, खैर करो जान की। दमदम में दम नहीं, खैर करो जान की। पर्दा तो उठाकर देखो, तलवार खड़ी है भाजपा सेना की। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।